नमस्कार, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण बटाट्याची अशी रस्सा भाजी करणार आहोत, जी चवीला अगदी उत्तम लागते, पण करायला तेवढी सोपी आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे 2 बटाटे असे कापून घेतलेले आहेत, साली न काढता, आणि पाण्यात ठेवलेले आहेत। आणि इथे एक बारीक चिरलेला कांदा, एक टोमॅटो, आणि इथे ओल्या नारळाचे तुकडे घेतलेले आहेत, साधारण अर्धी वाटी घेतले। एक हिरवी मिरचीचे असे 2 तुकडे करून घेतलेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर आता आपल्याला आधी ओला नारळ आणि टोमॅटो या दोन्हीची पेस्ट करायची आहे। तर अशी आपण पेस्ट करून घेतली पाणी टाकून। आता कढईमध्ये 4 चमचे तेल घेऊया। त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे, नंतर 1 चमचा आपण त्यामध्ये लसूण पेस्ट टाकूया। आता लसूण पेस्ट चांगली आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे। नंतर त्यामध्ये आपण कोथिंबीर व हिरवी मिरची टाकूया। आता कांदा टाकायचा त्याच्यामध्ये। कांदाही व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा। नंतर त्याच्यामध्ये खोबरे व टोमॅटोची पेस्ट टाकायची। आता ही पेस्ट आपल्याला 2 मिनिटे चांगली परतून घ्यायची। बघा, ही पेस्ट अशी परतून झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे। त्यामध्ये मी पाव चमचा हळद टाकली आहे, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा कसुरी मेथी टाकली आहे। व्यवस्थित हलवून घ्यायचे। त्यानंतर मसाले जळू नयेत म्हणून याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे। पाणी टाकल्यानंतर असं हलवून घ्यायचे। तर इथे अजून थोडं मी पाणी टाकत आहे। आता व्यवस्थित हलवून या मसाल्यांना तेल सुटोपर्यंत झाकण लावून आपल्याला 2 मिनिटं वाफवून घ्यायचे। तर अशा पद्धतीने आपल्या मसाल्यांना तेल सुटलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये बटाट्याचे तुकडे टाकूया। इथे मी बटाटे साली न काढता घेतलेत, तुम्ही हवं तर सालीही काढू शकता। आता आपल्याला लागेल तेवढे याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकायचे। गरम पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचे। आता कमी गॅस करून 10 मिनिटं मी भाजी वाफवून घेतलेली आहे। तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे। आता वरतून कोथिंबीर टाकायची थोडीशी। तुम्हीही एकदा भाजी नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तुम्ही बघू शकता भाजीला तरीही खूप छान आलेली आहे। तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद।